या एक्झिट पोलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार मतदारांनी 50-50% पसंती दिल्याचं महायुतीला महाविकास आघाडीला पाहायला मिळतंय। महायुती 24 जागा, महाविकास आघाडी 23 जागा असं जागांचा अंदाज आहे। मनीषा कायंदेंना रजा घ्यायची आपली या चर्चेमधनं, त्यामुळे एक छोटीशी कमेंट तुमची ओव्हरऑल या सगळ्या आकड्यांवरती तुम्ही द्यावीत। आणि नाही बघा, एक या वोटर सर्वेचा जर असं असतं ना, एखाद्याला आपल्या पक्षाला जास्ती जागा मिळते की आम्हाला आनंद होतो, पण समजा थोडा काही फरक दिसला तर निश्चितच त्याच्यावर सगळेच जण जस्टिफिकेशन देत असतात। परंतु तरी मला वाटतं की हे जे तुम्ही आकडे सांगितले आहेत 24 आणि 23 50-50%, तरी सुद्धा मला असं वाटतं की ग्राउंड रियालिटी जी आहे ती याच्यापेक्षा महाविकास आघाडीला महायुतीला ही जास्ती जागा मिळणार आहेत आणि निश्चितच 30च्या आसपास तरी नक्कीच जागा मिळतील। म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की 40च्या, मला अर्थातच हे बघा 400 पार आपण परीक्षेला जेव्हा बसतो तेव्हा निश्चित आपण म्हणतो की हो मला 90% साथीदार त्यासाठीच घेतले ना वेळोवेळी, कारण काय दिलं गेलं लोकसभेसाठी दोन साथीदार ते पण घेतले। तर 2 साथीदार तुम्ही त्यासाठी घेतलेत खरं तर सोबत, म्हणजे भाजपनं सोबत घेतले। बरोबर, त्याचा काही फारसा इफेक्ट या आकड्यांमध्ये तरी दिसत नाहीये। आकड्यांवरती जरी हा एक्झिट पोलमध्ये दिसत नसला तरी प्रत्यक्षात जेव्हा 4 तारखेला निकाल लागेल तो निश्चितच याच्यापेक्षा जास्तीच जागा आम्हाला मिळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। पण एक जे दिसतंय ते हे आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा त्यांच्या मित्रपक्षांपेक्षा कमी आहे। आपण जर बघितला तर उद्धव ठाकरेंना 9 जागा मिळतात आणि त्या ज्या जागा लढल्या आहेत त्याच्या तुलनेमध्ये हा स्ट्राईक रेट अत्यंत कमी आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राईक रेट हा अत्यंत चांगला आहे। त्यामुळे एकीकडे कुठेतरी शिवसेनेमध्ये ही फाटाफूट झाल्यामुळे न शिंदेंचा फायदा झाला न ठाकरेंचा असंही म्हणता येईल। खरं तर आता हे 4 तारखेलाच आपल्याला निश्चित कळेल, परंतु असं आहे की लोकांना जे केवळ सहानुभूती हे लोकांना तितकंसही नाही आवडलंय, कारण लोकांना नक्की सरकार काय काम करतंय, 2.5 वर्ष अगोदरचे आणि 2.5 वर्ष आत्ताचे। मनीषा, आपण सहानुभूतीबद्दल बोलत जरी असलो तरी एक गोष्ट नाकारता येणार नाही की महाराष्ट्रभर शरद पवार असो उद्धव ठाकरे असो, हे तुम्ही होता, तुमचे होते कारनामे, उद्धव ठाकरे असो शरद पवार असो, हे जमिनीवर उतरले, गावागावामध्ये गेले, प्रचार घेतला। सहानुभूती हा जरी एक फॅक्टर असला तरी त्यांनी सुद्धा एक नॅरेटिव्ह सेट केला। मोदींना त्यांनी अगदी मोदींचा विरोध हा प्रकर्षानं जर कुठं कोणी 2 नेत्यांनी केला असेल तर ते म्हणजे राहुल गांधींच्या नंतर इथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। त्यामुळे नुसतीच सहानुभूती हा फॅक्टर नव्हता, त्या सहानुभूतीला एक नॅरेटिव्ह सुद्धा ते यशस्वीरित्या सेट करू शकले असं आपल्याला नाही वाटत का? नाही, याच्यामध्ये थोडं मला एक सांगायला की आमच्याकडे उमेदवारी घोषित करायला प्रचंड लेट पण झालं, म्हणजे डिक्लेअर करणं, आणि त्याचा फायदा समोरच्यांना झाला हे मानलं पाहिजे। त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारांचे 2-2 राऊंड झाल्या होत्या आणि आम्हाला उमेदवारी डिक्लेअर होताना वेळ लागला, कारण 3 पक्ष होते आणि तिन्हीला अतिशय चुरस होती, तितकेच तगडे उमेदवार सगळ्यांकडेच होते आणि त्याचा डिले झाला। त्यामुळे कदाचित त्याचा एखादा कुठेतरी इम्पॅक्ट झाला असेल, परंतु हे तुम्ही म्हणता की ते पूर्ण ताकदीनिशी, कारण त्यांची शेवटची लढाई होती, शेवटची इन द सेन्स मी वेगळ्या अर्थाने बोलते, नाही तर या म्हणतील, कारण कसं आहे की त्यांना जे होतं की दिस वॉज द लास्ट चान्स, की हे त्यांचं जे म्हणणं होतं की आणि त्यांच्या मुलीमुलांचं जे भवितव्य टांगणीला लागलंय त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण ताकदीनिशी ते उतरले असतील। ओके, आपल्याला एक छोटासा अगदी ब्रेक घ्यायचा आहे आणि महाराष्ट्राचा अनालिसिस एबीपी माझाच्या एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये असं सुरू राहील। खूप इंटरेस्टिंग आकडे आहेत महाराष्ट्राचे, ही चर्चा पुढे सुरू ठेवूया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर।